अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष विलासरावजी कराळे, आमचे काही रिक्षा बांधव गेल्या आज चौथा दिवस आहे. आज अन्न त्याग आणि आमरण उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि RTO म्हणा, प्रशासन म्हणा, त्याची दखल घेतली नाही. त्याच्यामुळं आज आमच्या मध्यरात्रीपासून आमच्या सर्व रिक्षा चालक बांधवांनी आज बंद ठेवलेला आहे आणि आमच्या मागण्या म्हणजे जे RTOचा जो बेकायदेशीर कारभार चाललेला आहे आणि ज्या स्क्रॅप रिक्षा जे लिलावात घेऊन इथं आणून त्या चालवण्यात येतात आणि जो खरा परमिट म्हणजे रिक्षाचा टॅक्स भरतो, सगळं करतो, त्याच्यावर निश्चितपणे अन्याय हा होत असतो आणि ते कायद्याने चालतात, टॅक्स भरतात, सर्व काही शासनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व पूर्ण करतात आणि हे स्क्रॅप रिक्षावाले येतात, लिलावात गाड्यात कमी भावात त्या गाड्या जोडल्या जातात आणि त्यांना एक तुरळक आपले हप्ते देऊन त्या गाड्या चालवल्या जातात आणि त्याच्यामुळं आज आम्ही जे कायद्याने न्यायाने चालतो त्यांच्यावर निश्चितपणे या गोष्टीमुळे अन्याय होतो. या कारणासाठी RTOत अजून बरेचसे, जसं आमच्या कराळे पाटलांनी सांगितले की बेकायदेशीर एजंट असतील, आमच्या रिक्षावाल्यांना तिथं एक अशी सुविधा, एक टेबल असा दिला पाहिजेत की त्यांना जे पासिंग वगैरे करायचे असल्या तर त्यांना जी शासनाची फी सोडून त्यांना सगळं मोफत या रिक्षावाल्यांना मिळालं पाहिजे. कारण तिथं चिरीमिरी दिल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही आणि आज आमची संघटना त्याच्यासाठी वेळोवेळी भांडत असती. आज त्याचा म्हणजे आधी उद्रेक होऊन आज आमच्या कराळे पाटलांनी आज इथं आमरण उपोषण आज इथं केलेलं आहे आणि आज पाहता आपण सगळ्या आमचे रिक्षा बांधव आज मोठ्या संख्येने इथं जमलेले आहेत. जोपर्यंत आम्हाला न्याय इथून मिळत नाही आणि आमच्या विविध मागण्या आहेत, भरपूर मागण्या आहेत आमच्या रिक्षावाल्यांच्या, RTOच्या संदर्भात असेल, ट्रॅफिकच्या बाबतीत असेल, ज्या बेकायदेशीर बिगर परमिटच्या गाड्या असतील, म्हणजे अशा खूप मागण्या आमच्या आहेत आणि ते आमच्या लेखी स्वरूपात आपण त्यांना देणार पण आहोत आणि दिलेल्या पण आहेत. त्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्या आणि आमच्या संघटनेला शासनाने म्हणा, RTO ऑफिसने इतक्या हलक्यात घेऊ नये. आज चौथा दिवस आमचे कराळे पाटील इथं बसलेले आहेत. आज तुम्ही जसं तुम्ही आम्हाला न्याय देणार नाही तसं इथं तुम्हाला याचा निश्चितपणे संख्या रिक्षावाल्यांची मोठ्या संख्येने इथं तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जसा विलंब करता तसं इथं हे आंदोलन उग्रपणे पण उद्या होऊ शकतं. त्याच्यामुळं शासनाने, प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ज्या हातावरचे पोट आहेत रिक्षावाल्यांच्या त्या मागण्या त्या आमच्या मान्य कराव्यात. हीच माझी RTO असेल, ट्रॅफिक असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांना ही विनंती आहे की लवकरात लवकर या उपोषणाची आपण दखल घेऊन या आमच्या रिक्षाच्या ज्या मागण्या आहेत त्या निश्चितपणे आपण सोडवल्या पाहिजेत. हा आमचा अधिकार आहे. एवढंच मी आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या बोलतो. आज आमची प्रमुख मागणी हीच आहे, हे ज्या प्रायव्हेट रिक्षा, स्क्रॅप रिक्षा आणि RTO ऑफिसमध्ये जे आमच्या रिक्षा चालकाची लूटमार होती, जे वाहनधारकाची लूटमार होती, आज RTO ऑफिसमध्येच वाहनामध्येच त्यांनी काही लोकांनी ऑफिस घातलेले, टू व्हीलरमध्ये, ॲक्टिवामध्ये तिथंच घातलेले. आमची मागणी ही का ऑफिसमधून हे लोक गाड्यासह बाहेर काढा. आता ती कॅन्टोन्मेंटची जागा आहे, बाहेर काही गाड्या लावून तिथं अतिक्रमण केलेलं आहे, ते अतिक्रमण काढा आणि आमच्या रिक्षा चालक जर RTO ऑफिसमध्ये पासिंगसाठी गाडी घेऊन गेला तर त्याची जी वाजवी फी आहे शासनाची ती घेऊन त्या ऑफिसमधले काही अधिकारी म्हणा, कर्मचारी म्हणा, त्यांना मदतनीस म्हणून नेमा. कारण हे तुम्हाला टॅक्स भरते, शासनाला टॅक्स भरते, त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची आर्थिक लूटमार करू नका. मेडिकल ॲडमिशनमधले खात्रीशीर मार्गदर्शन म्हणजे मेडगाईड एज्युकेशन. भारत आणि परदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आजच संपर्क करा.